हाय गाईज, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. ही सगळी गोड मंडळी माझ्यासोबत आहे. तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. निमित्त आहे झी5 वरती येणारी मराठी वेबसिरीज बेदुणे 3. क्षितिज, पुष्कराज आणि शिवानी. खूप खूप स्वागत तिघांचं. नाव खूप इंटरेस्टिंग आहे क्षितिज. बेदुणे 3. आपण बेदुणे 4 म्हणतो, पण बेदुणे 3 आहे. काय आहे मागची गंमत? सगळं प्रॉब्लेमच आहे सिरीजमध्ये ऍक्च्युली. बेदुणे 3 त्याचा खरा अर्थ जो आहे तो आम्ही ट्रेलरमध्येच रिव्हील केलेला आहे. एक जोडपं आहे, अतिशय गोड आहेत दोघंही, आणि त्यांना हो नाही करत ठीक आहे मूल आपल्याला हवं आहे हा निर्णय घेतल्यानंतर अचानक ट्रिपल सरप्राईज नियतीने दिलेलं आहे, ते म्हणजे तिळ होणार आहे. तर हा त्याच्या मागचा एक अर्थ आहे सिरीजमधला. आणि देन काय सगळं त्याच्यानंतर विनोदी अंगाने मांडलेला त्यांचा सगळा प्रवास, म्हणजे हा डोंगर अचानक अंगावर पडल्यानंतर त्यांचं काय काय होत जातं, ही किती गोष्ट आहे 5-6 एपिसोड्सची. 5 का 6 किती 5 एपिसोड 5 एपिसोड. आणि तर ही गंमत आहे बेदुणे 3 मागची. खरं तर शिवानी, खरं तर वेब सिरीज म्हटलं की थ्रिलर, क्राईम अशा अंगानेच आपण बघतो. पण रोमकॉम वेब सिरीज खूप कमी. त्यात मराठीत तर नाहीच्याच बरोबर आहे. तर या निमित्ताने रोमकॉमच आपण म्हणूया ही वेब सिरीज बेदुणे 3. नाव पण इंटरेस्टिंग आहे. तर कसा एक्सपिरियन्स होता? नाही, रॉमकॉम विषयी मला असं वाटतं की आमच्यात बऱ्याचदा असं बोलणं होतं, म्हणजे काय समवयीन किंवा समविचारी म्हणूया आपण खरं तर लोकांमध्ये, की आपण ज्या पद्धतीच्या बाहेरच्या इंग्लिश भाषेतल्या सिरीज बघतो, रॉमकॉम्स बघतो, फ्रेंड्स किंवा ऑफिस किंवा अशी अजून काही 4-5 उदाहरणं, तर आपल्याला असं वाटतं की अरे असं आपल्याकडे असायला पाहिजे ना काहीतरी, की आपल्या इथले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे खरं तर डे टू डे आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा रिलेटेबल गोष्टी आहेत, त्यांच्याविषयी आपण काहीतरी असं केलं पाहिजे जे आपल्याला बिंज वॉच करता येईल. म्हणजे आम्ही मागे एकदा म्हणजे पुष्कराजनी जी सिरीज केली दिल दोस्ती दुनियादारी, किंवा आम्ही बनमस्का सिरियल केली, तर ते थोडंसं आम्ही त्या पद्धतीचं काम केलेलं आहे आधी, की जे बिंजवर्दी आहे, की बिंजिंग हा जो एक शब्द आहे थोडासा पाश्चात्य ह्याच्यातनं आलेला, तसं आपण आपल्या मराठी भाषेमध्ये का नाही करायचं. तर तशा विचारातून आय थिंक या सिरीजचा थोडासा जन्म झाला, आणि ती तशी आहे. 5 एपिसोडची वेबसिरीज आहे आणि खुसखुशीत विषय आहे, अतिशय रिलेटेबल सुद्धा आहे. आणि तो म्हणाला तसं प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक एपिसोडला. आहेत कॅरेक्टर्स सुद्धा प्रॉब्लेम्सच आहेत. त्यामुळे त्यातून जी कॉमेडी होते ती बघायला मजा येते. आणि सिच्युएशनल कॉमेडीमध्ये मोडतो ना, Absolutely. विनोद निर्मिती नाही, सिच्युएशनल हो, कॉमेडी. ऍब्सोल्युटली. नाही, मला वाटतं की आता ते करायची वेळ आली आहे, मराठी झी5 अँड चिल. आता की अशा अनेक शोज असे येत आहेत. म्हणजे आत्ता पण ज्या गोष्टी आता आपण बघितल्या, आता ज्या मराठी झी5 वर आल्या, त्याही खरंच काहीतरी वेगळा विषय मांडणाऱ्या आहेत. सगळ्या वेबसिरीज बघितल्या त्या वेगळ्या जॉनरच्या आहेत, आणि तशातली ही एक त्यांनी एक्सेप्ट केली. आणि अर्थातच म्हणजे हे सगळ्यांनाच वाटतं की म्हणजे हे का निर्माण झालं, हे खरंच मी तर तो विचार करतो की वेबसिरीज म्हणजे थ्रिलर किंवा असं हे असं का, हे समीकरण का झालं असावं, ह्याचं काही कारण नाही आहे. मला असं वाटतं फक्त त्याला सेन्सरशिप नसल्यामुळे भारतामध्ये जेव्हा वेबसिरीज सुरू झाल्या तेव्हा असं काहीतरी जे टेलिव्हिजनवर दाखवता येणार नाही, फिल्मला त्याचं यू सर्टिफिकेट मिळणार नाही, अशा गोष्टी भरा त्याच्यामध्ये. मग थ्रिलर असेल, डार्क असेल, वल्गर असेल, किंवा शिव्या देणारं असेल वगैरे, अशा सगळ्या गोष्टी बरं. म्हणून ती अशी काहीतरी एक धारणा निर्माण झाली आहे जी आता हळूहळू तोडायची गरज आहे. तर हे कौटुंबिक, याला धरूनच प्रश्न तुला विचारणार होतो मी. तू हिंदीत पण काम केलंस वेब सिरीज मध्ये. हो आपण इतर भाषेतल्या पण वेब सिरीज बघितल्या, बरोबर तर खूप डार्क असतात. बरोबर त्याच्यानंतर हाणामारी खूप असते, बरोबर. न्यूडिटी असते. हां पण ह्या अशा प्रवाहात बेदुणे 3 सारखी क्लीन कॉमेडी जेव्हा वेब सिरीज येते, हां ते कलाकार म्हणून आपल्यासाठी पण एक चांगली गोष्ट आहे की 100% मराठी असं काहीतरी न करता एक वेगळा स्वच्छ विषय, क्लीन सब्जेक्ट आम्ही आणलाय. प्रेक्षकांनी तो बघावा, 5 एपिसोड खळखळून आनंद घ्यावा, हसावं. 100% असं मला वाटतंच. पण हे आता हे फार सब्जेक्टिव्ह आहे, क्लीन आहे की नाही. कारण काही काही गोष्टींवर भाष्य करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे की आता इतकं कधी कधी असं वाटतं की इतकं ह्याच साचातलं यात एवढंच बोला तुम्ही, ह्याच्या पलीकडे कशावरच भाष्य करू नका, अशी एक परिस्थिती थोडीशी निर्माण झालेली आहे समाजामध्ये. की फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की लग्न करणं गरजेचं नाही आहे, किंवा लग्न हे काय फारसं आवश्यक गोष्ट नाही, तर ते बोलू देण्याचा अधिकार पण आत्ता आपण सप्रेस करतोय. तसं न करता ह्याच्यातला जो विषय आहे ना, की
प्रेग्नन्सी इज समथिंग दॅट गिव्ज यू हॅपीनेस. हे आहे, गुड न्यूज आहे हे सगळं, पण त्याच्याबद्दलचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत ना, त्याच्याबद्दल आपण बोलणारच नाही आहोत का कधी आपण ह्याच्यातनं, आणि मग हलक्या फुलक्या पद्धतीने त्याला ट्रीटच करणार नाही आहोत का. तर हे असं की एक्स्ट्रीमच बोलायचं, म्हणजे गुड न्यूजच आहे किंवा अत्यंत प्रॉब्लेमच झालं बाबा, मिसकॅरेजच झालं, ह्याच्यामध्ये काहीतरी की घेतल्यावर प्रेशर आलं, प्रेग्नंट झाल्यानंतर त्या कपलला प्रेशर आलं, आणि मग त्यातनं घडणारी जी काही कॉमेडी आहे किंवा ज्यातनं काहीतरी शोधलेले सोल्युशन्स आहेत, तर त्याच्याबद्दल बोलणार नाही का, तर त्या याच्यातले आहे. त्यामुळे मी अशी ऑल आउट फुल फन, त्या कॉमेडी, टाइमपास असं ह्याच्यामध्ये सदरामध्ये आपण याला मोडू शकत नाही. ह्याच्यामध्ये डेफिनेटली हसता हसता एकदम अरे बापरे, हे आपल्याला होतं नाही का, आपल्याला पण हा विचार येऊन जातोय बरं का, असं होणार आहे. सो दॅट इज मोर रिअश्युरिंग. तिघांसाठी हा प्रश्न आहे. आपण जर कोविड नंतरचा काळ बघितला, OTT विस्तारत चालला आहे, पण त्यात कुठेतरी मराठी वेबसिरीज खूप कमी आहेत, बोटावर मोजणे इतके आहेत. बरोबर. पण झी5ने गेल्या काही महिन्यात एक पायंडा मांडला, 100%. उत्तम सब्जेक्ट घेऊन वेबसिरीज झी5 वरती येत आहेत. हो. इतर OTT प्लॅटफॉर्मवर मात्र तसं होत नाहीये. तर मराठी इंडस्ट्रीचे प्रतिनिधी म्हणून, एक यूथचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या तिघांचं याबद्दल मत काय? जर सगळ्यांनी जर का आपण पुढाकार घेतला, कारण सगळ्यात उत्तम कंटेंट जर का या स्टेजला तर मराठीमध्ये आहे, आणि जर आपण ठरवलं तर उत्तम कंटेंट निर्मिती होऊ शकते क्षितिज. हो, मी पहिली आयुष्यातली वेबसिरीज जी केली ती झी5ची आहे, गोंद्या आला रे नावाची, 2019 मध्ये आम्ही केली होती. त्यानंतर समहाव काही काळ मराठी वेबसिरीज झाल्या नाहीत किंवा अगदी तुरळक झाल्या, त्या चांगल्याच झाल्या पण त्या प्लॅटफॉर्मवर. आणि आता आउट अँड आउट मराठीला प्राधान्य देण्यासाठी मराठी झी5 ही विंग त्यांनी सुरू केली. शिवाय मराठी झी5 बुलेट पण आहे, जे व्हर्टिकल सिरीज प्रोड्यूस करतात. ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे त्यांच्या बाजूने त्यांनी केलेली. आता इतर प्लॅटफॉर्म्सवरती प्राधान्य का मिळत नाहीयेत आपल्या भाषेला, हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मुद्दा आहे, जो मला आय एम नॉट शुअर अबाउट इट ऑनेस्टली. पण ते व्हायला तर पाहिजे, कारण तितकी चांगली कलाकृती निर्माण करण्याच्या क्षमतेतली लोक आपल्याकडे नक्की आहेत. आता एस्पेशली 2025 आता संपत आलंय, तर आपण आता या वर्षात काय झालंय बोलू शकतो. तर त्यात जे सिनेमे आले तेच इतके इंटरेस्टिंग आहेत. त्यातले थँकफुली अनेक सिनेमे चालले. थँकफुली म्हणजे त्यात काही फक्त नशिबाचा भाग नाही, त्यात कष्ट आहेत, ते उत्तम पॉलिश्ड सिनेमे आहेत. ते पॉलिश्ड असल्यामुळे लोकांनी त्याला प्राधान्य दिलं. आणि तर हेच दिग्दर्शक, हेच निर्माते वेबसिरीज बनवूच शकतात फॉर शुअर. तर मला असं वाटतं मे बी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीची वेळ असते येण्याची, ते होईल. आता ऍडमिन लेवलला त्याचं काय काय गोष्टी लोक करतायत त्यासाठी, याची ऑनेस्टली मला एवढी जाणीव नाहीये. पण आय एम शुअर काही दिग्दर्शक निर्माते तर ओळखीचे जे प्रयत्न करतायत हे होण्यासाठी, ते डील्स क्रॅक करतायत. आता आम्ही कॉमनली एकत्र केलेली एक वेबसिरीज आणखी एका प्लॅटफॉर्मकडे आहे, पण ती समोर अडकलेली आहे. आता ती कधीतरी येईल. ती उत्तम आहे, बाय द वे, थ्रिलर वेबसिरीज आहे, उत्तम आहे ती पण आम्ही 3 वर्षांपूर्वी शूट केली. पण तर आता हे का होतं, हा त्या प्लॅटफॉर्मचा आणि त्या प्रोडक्शन हाऊसचा मुद्दा असतो खरं तर. सो मला असं लक्षात आलं, प्रत्येक ठिकाणी कारणं निराळी आहेत. समोर नेटफ्लिक्सवर तुरळक फिल्म सोडता मराठी कंटेंटच दिसत नाही, तर असा तो मुद्दा आहे. पण आय एम शुअर टाइम्स विल चेंज, कारण मराठी कंटेंट स्ट्रॉंगर होत चाललाय आणि परिपक्व होत चाललाय. त्याला प्रेक्षक पसंती अगदी गतकाळातल्या सिनेमांबद्दल आपण जसं बोलतो तशी आता पुन्हा मिळू लागली. म्हणजे मधला एक काळ आपण सगळेच उदास होतो, आपणही अनेकदा इंटरव्ह्यूजला भेटले तेव्हा या विषयावर बोलले, मग सध्या जे सिनेमांचं स्टेटस आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे वगैरे वगैरे. पण आता ते बदलतानाही दिसतंय. तर मला असं वाटतं अनेक प्लॅटफॉर्म्सवर मराठी मालिका येणं, वेब सिरीज येणं हे सुरू होईलच आता. खूप माध्यम आहेत आपल्याकडे, आणि मराठी म्हणजे मी फक्त कला या दृष्टीने म्हणतोय, बिझनेस लेवलचा किंवा कमर्शियल ऍस्पेक्ट बोलत नाहीये. पण एखादी कॉन्सेप्ट डोक्यात आल्यानंतर त्याचं काय करावं असं पहिल्यांदा जर काही वाटत असेल तर मराठी माणसाला नाटक करावं असं वाटतं, मराठी कलाकाराला. कारण इतकी वर्ष आपण नाटक करत आलोय आणि नाटक बघत आलोय की त्याचं एक संस्कार आहेत मराठी याच्यावर, जे इतर ठिकाणी खूप कमी, म्हणजे गुजरातीमध्ये आहे, बंगालीमध्ये, पण बाकी असं इतर स्टेट्समध्ये नाटक इतकं प्रामुख्याने चालतं वगैरे असं होत नाही. मराठीमध्ये ज्या पद्धतीने नाटक चालतं. त्याच्यानंतर मग राहतो सिनेमाचा प्रेक्षक आता थोडासा डिवाइड झालाय, थोडासा काय कॉस्मोपॉलिटन जो प्रेक्षक आहे ते हिंदी सिनेमा बघतात, मग ते बाकीचे भाषेतले सिनेमे बघतात. त्यांना काहीतरी लार्जर दॅन लाईफ बघायचं आहे, की आता काहीतरी खूपच म्हणजे
तोडफोडच चाललेली. तोडफोड म्हणजे कसं की व्हायलन्सच्या अर्थाने नाही म्हणते, पण खूप मोठं लार्जर दॅन लाईफ. माझ्या आयुष्यात घरी जे चाललंय त्याच्यापेक्षा जास्त मला वेगळं काहीतरी पडद्यावर बघायचंय असं होतं. बाकी घरगुती काही गोष्टी बघायला हेवे दावे बघायचे असतील किंवा अशा काही गोष्टी असतील तर टेलिव्हिजन आहे. त्यामुळे वेब सिरीज हे माध्यम अजून एक्सेप्ट व्हायचं आहे आपल्या इथे. एकदा ते एक्सेप्ट झालं आणि आपण त्याला द्यायला लागलो तर ते गिव्ह अँड टेक वाढेल आणि मग इतरही प्लॅटफॉर्म्स ओपन होतील. तुम्ही म्हणालात तसं की झी5नी विचारपूर्वक मला असं वाटतं की एक अगदीच. सॉर्ट ऑफ कॅम्पेन लॉन्च केल्यासारखं हे केलेलं आहे की एका पाठोमाग एक विविध विषयांच्या वेबसिरीज या आपण लोकांना देऊयात. आणि इथे मोकळीक ही थोडीशी अशी आहे की टेलिव्हिजनला जसं आपण म्हणतो की लोकांना ना एक बॅकग्राऊंड नॉईज लागतो. बऱ्याचदा काम सुरू असतं आणि काहीतरी बॅकग्राऊंड नॉईज असतो आणि तेव्हा ती सिरियल सुरू असते, तर त्यामुळे ते त्याचं लिखाण पण थोडंसं अशा पद्धतीने केलं जातं की ते रिपिटेटिव्ह असायला हवं. ती त्याची गरज आहे. म्हणजे ते त्याचं व्यंग आहे असं मी नाही म्हणणार, ती त्याची गरज आहे, कारण लोक त्या परिस्थितीत ते बघत असतात. सो नाटकाचं एक काहीतरी वेगळं, नाटकाचा प्रेक्षक वर्ग तर मराठीमध्ये इतका सुंदर आहे की कोविडच्या काळात, कोविड झाल्यानंतर लगेच जेव्हा नाटकं ओपन झाली तेव्हाही भरघोस प्रतिसाद लोकांनी दिला होता. म्हणजे आपल्याला हे नक्कीच माहिती आहे की मराठी प्रेक्षक वर्ग हा उत्सुक आहे. आणि आपण नेहमी असं म्हणत असतो की नाही, ऑडियन्सला हेच आवडतं, ऑडियन्सला हेच आवडतं. पण मग ऑडियन्सला काय आवडतं हे बदलण्याची क्षमता क्रिएटर्समध्ये आहे. आणि त्याचा खूप स्ट्रॉंग पाया आपल्याकडे मराठीमध्ये लिटरेचरमध्ये आहे. आपल्याकडे इतक्या चांगल्या कथा कादंबऱ्या आहेत. काही वर्षांपूर्वीची गोष्ट पाहिली तर इव्हन टेलिव्हिजनमध्ये सुद्धा कादंबऱ्यांवर, कथांवर आधारित प्रोजेक्ट्स घडत होते आणि त्यामध्ये रूटेड होते आणि लोकांना ते आवडायचं. तेव्हा आपण जर हे पुन्हा सुरू केलं, आपल्या मातीशी जोडल्या गेलेल्या गोष्टी, म्हणजे असं न म्हणता की हिंदीत ती मूवी झाली ना त्याच्यासारखी आपण करूया किंवा इंग्लिशमध्ये ते झालं ना त्याच्यासारखं आपण करूया, असं न करता आपल्या मातीशी, आपल्या मातीतल्या ज्या गोष्टी आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यावर रिलेटेड जर आपण काही गोष्टी केल्या, वेबसिरीज केल्या, तर मला असं वाटतं त्या सगळ्यांना आवडतील. आणि झी5नी स्पेशली आता आमची जी वेबसिरीज बेदुणे 3ची, तर ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना आवडेल अशी आहे. कुटुंबाला बरोबर घेऊन तुम्ही बघू शकता अशी आहे. पुष्कराज मगाशी म्हणाला की वेबसिरीजमध्ये जे विषय होते की सेन्सॉरशिप नसल्यामुळे थोडेसे वल्गर, किंवा वल्गर पण हे सब्जेक्टिव्ह आहे, पण ओपनली बोलल्या जाणाऱ्या गोष्टी वेबसिरीजमध्ये दिसतात. पण झी5चं वैशिष्ट्य हे आहे की ह्या ज्या अशा वेबसिरीज आहेत त्या तुम्ही कुटुंबाबरोबर बसून बघू शकता. सो दोन्ही गोष्टी साधल्या जात आहेत. जे यूथला म्हणायचंय तेही म्हटलं जातंय, पण त्याचं पॅकेजिंग खूप कौटुंबिक आहे, त्यामुळे ते योग्य लोकांपर्यंत पोहोचतंय. बनमस्कानंतर मोठ्या गॅपने लोक एकत्र तुम्ही काम करत आहात, मध्ये खूप काळ उठला आहे. शिवानीबद्दल तुला काय वाटतं आज अभिनेत्री म्हणून? कारण नाटक, मालिका, वेबसिरीज, सिनेमा सगळ्याच माध्यमात तिने एक उत्तम तिची ओळख निर्माण केली आहे आणि क्षितिजने पण या मधल्या काळात खूप उत्तम रोल केले आहेत. म्हणजे बनमस्कातला क्षितिज आणि त्याच्यानंतर धर्मवीर आणि अजून इतर सिनेमे असतील त्यातला क्षितिज खूप वेगळा आहे. तो दोघांना काय वाटतं, काय बदल दोघांमध्ये झाले ॲक्टर म्हणून? मी सांगतो आधी, थँक्यू एक हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल. कारण असं ऑन फेस अप्रिशिएट किंवा काही टीकाही करण्याची संधी बरेच वेळेला मिळत नाही. पण मला ऑनेस्टली शिवानीबद्दल खूप कौतुक आधीपासूनच होतं. ते आता वाढलेलंच आहे खूप. याचं कारण ती जो माझी वृत्ती आहे जी मला वाटते की मी खूप स्ट्रॅटेजिकली काम नाही करत, मी इन्स्टिंक्टवर जास्त काम करतो. जे तिचंही सूत्र आहे असं मला बघताना तरी वाटतं. ते आहे की नाही हे तिनेच कन्फर्म करावं. पण ती सगळ्या माध्यमात आहे. ती प्रायोगिक नाटकातही आहे, व्यावसायिक नाटकातही आहे, मालिका, वेब सिरीज, सिनेमा, हिंदी, मराठी दोन्ही. ते सगळीकडे ती तिचं स्थान शोधू पाहते आहे, जी खूप आमच्या पिढीच्या नटांची महत्त्वाची गोष्ट मला वाटते. तिचं मला असं वाटतं प्रत्येक काम मी पाहिलंय, असेल एखादं न बघितलेलं, पण मी तिची वेबसिरीज पण नेटफ्लिक्सवरची ती पाहिली आहे, इम्तियाज अलीची. त्यानंतर मी तिचं भरतदादा बरोबरचं नाटकही बघितलं होतं. त्यानंतर सिनेमा तिच्यामध्ये येऊन गेला, तो सुद्धा मी बघितलेला होता. अशा अनेक गोष्टी, तिची सिरियल पण मी काही एपिसोड्स बघितलेले आहेत. आणि तिने बनमस्कापासूनच मी पाहिलंय, तेव्हा ती म्हणजे इट इज नॉट अबाउट बॉडी टाईप और बॉडी शेविंग किंवा असं काही, पण तिने स्वतःला बॉडीली कसं ग्रूम केलंय हे पण आम्ही बघितलेलं आहे. आणि जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यातच खूप लेझीनेस असल्यामुळे बऱ्याच जणांचं काम अवघड होतं, जे तिने स्वतःसाठी एक मोल्ड करून घेतलं तिला हवं तसं. त्यात चांगलं काय वाईट काय हा मुद्दा नाही, तिला हवं तसं तिने करून घेतलं. सो तिची जर्नी मला खूप इंटरेस्टिंग वाटते. ती यशस्वी प्रोजेक्टचा भाग आहे. तिला स्वतःला तसं आधीपासून प्रोजेक्ट केलंय आणि
ते ती करते याचा मला आनंद आहे आणि आय एम शुअर शी हॅज अन एक्स्ट्रीमली ब्राईट फ्युचर. नॉट ओनली एम आय होपिंग फॉर दॅट, आय एम प्रिटी शुअर इट विल बी. कारण या ॲटिट्यूडनी काम करणंच महत्त्वाचं आहे शेवटी. आणि काय होतं, स्ट्रॅटेजिक कामामध्ये गडबड ही होते की आपण स्वतःच्या कक्षा खूप छोट्या करून घेतो, की आता मी फिल्ममध्ये हे केलंय तर मला फिल्म करायची, मला फिल्म आता कधी. पण नटाने हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या हातात अनेक गोष्टी नाही आहेत, त्याच्यापर्यंत पोचले रिसोर्सेस तर त्या वर्कआउट होणार आहेत. तर ती अर्ज जी आहे कामाची, ती स्पिरिट स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे, तिचं आहे. शिवानी. वा, तर थँक्यू. आणि तुम्हालाही थँक्यू. पुन्हा प्रश्न, कारण आम्ही इतके वर्ष एकमेकांना सगळेच ओळखतो की फॉर्मली असं बोलणं होत नाही. पण बनमस्कामध्ये मी जे क्षितिशला बघितलं होतं तेव्हा आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मला पण प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट की आम्ही इन्स्टिंक्टिव्हली काम करतो, तो म्हटला तसं. आणि मगाशी पुष्कराजनी खूप इंटरेस्टिंग मुद्दा म्हणला की तो अनप्रेडिक्टेबल काम करतो क्षितिश. म्हणजे अनेकदा माझं आणि विराजचे बोलणं झालं की त्याचे जे चॉईसेस असतात की हे वाक्य आहे आणि ही सिच्युएशन आहे, तर युजली लोक या पद्धतीने ए टाईपच्या पद्धतीने हे वाक्य बोलतील. हा काहीतरी एक वेगळ्या XYZ पद्धतीने ते घेतो. म्हणजे ज्या वेगळ्या पॉसिबिलिटीज असतात त्या ज्या एक्सप्लोअर करणं गरजेचं असतं ॲक्टर म्हणून, त्या तो क्षणार्धात करतो. म्हणजे असं कुठेही तो आव्हानात नाही की आता मी भूमिकेचा विचार करतो आणि आता बघा मी आता काहीतरी वेगळं करणार आहे, असं कुठेही आव न आणता त्याच्याकडनं आपसूक ते वेगळं काम होतं. आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. दुसरी गोष्ट, तो उत्तम दिग्दर्शक आहे, उत्तम लेखक पण आहे, उत्तम दिग्दर्शक आहे. त्याची सप महाविद्यालयातली त्याची एकांकिका मी बघितली होती आणि तेव्हाच मला वाटलं होतं की यार किती भारी. म्हणजे दिग्दर्शक असणं आणि दिग्दर्शकांनी ॲक्टिंग करणं ह्यामध्ये आणि नुसत्या ॲक्टरनी ॲक्टिंग करणं यामध्ये खूप फरक असतो. कारण त्यांना बिग पिक्चर दिसत असतं अख्ख्या प्रोजेक्टचं, आणि ते त्याच्यामध्ये आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बनमस्कानंतर ज्या पद्धतीची झेप घेतली, एक कमर्शियल सक्सेस, किंवा आपण आता असा, हा खूप काय म्हणतात त्याला, क्लिशे शब्द आहे, पण तो त्याला मिळाला. आणि तेव्हा मला इतकं भारी वाटत होतं क्षितिशला बघून की यार किती प्रेशरची गोष्ट आहे ही, प्रेशरमध्ये टाकणारी गोष्ट आहे. ज्या पद्धतीचा रोल त्यांनी केला, इतक्या मोठ्या व्यक्तीचं तुम्ही लकब जमवणं आणि तशा पद्धतीचं काम करणं, ते त्यांनी अतिशय सहज पद्धतीने केलं. आणि नुसतं ऑनस्क्रीन नाही, ऑफस्क्रीनसुद्धा तो इव्हेंट्सला किंवा कुठेही काही जायचा तेव्हा तो इतकं छान स्वतःला कॅरी करायचा, जबाबदारीने कॅरी करायचा. आणि हे मी समजू शकते की हे खूप प्रेशरमध्ये टाकणारी गोष्ट आहे. तर आणि त्यानंतर मग त्यांनी नाटक करण्याचा निर्णय घेतला, की तो जे म्हणाला की आपल्याला काम करायचं असतं सतत, एक फिल्ममध्ये सक्सेस मिळाला म्हणजे आता मला फिल्मच पाहिजे असं न म्हणता त्यांनी पुन्हा नाटकाकडे तो गेला. ही चॉईस तर मला इतकी आवडली की जिथून सुरुवात झाली आहे तिकडे तो पुन्हा पुन्हा जाऊ बघतो आणि काहीतरी वेगळं करू बघतो, एक्सपेरिमेंट करू बघतो. सो ते मला त्याचं फार कौतुक एक गोष्ट मी नमूद करतो, मी पहिल्यांदा मुळशी पॅटर्न चॉईस भेटलो होतो, त्याच्यातला रांगडा रोल, ते आता आलेला धर्मवीर आणि धर्मवीर पार्ट टू अख्खा तुझ्या खांद्यावर तू घेतलास. आणि मुळशी पॅटर्न मधला तुझी भूमिका आणि याच्यातली भूमिका किती फरक होता. कुठलाही आक्रस्तळेपणा न करता एक व्यक्तिमत्व तू पडद्यावर जिवंत केलं होतंस. म्हणजे शिवानी, जसं तू म्हटलीस, एक कलाकार म्हणून हीच खूप मोठी पावती असते, कारण बऱ्याचदा ठिकाणी तू त्या गेटअपमध्ये गेलास तर लोकांनी पण तुला त्याच व्यक्तींच्या नावाने ओळखलं, तुला ॲप्रिशिएट केलं. ते कलाकार म्हणून मोठी गोष्ट आहे. म्हणजे महत्वाची तरी गोष्ट आहे, मोठी म्हणण्यापेक्षा ती नाही. मग ह्या दोन्ही फिल्म्सनी आणि एस्पेशली धर्मवीरनी तर मला खूप अंतर्बाह्य बदललं असं मला वाटतं, आणि खूप चांगल्या अर्थीच. कारण माझ्यासाठी एक वेगळं वर्ल्ड ओपन झालं. इतक्या मोठ्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. आणि समवयीन नट नव्हते माझ्या अवतीभोवती, सगळे सिनियर्स होते, आणि त्याच्यात मी एक असा लीडर पार्ट त्या डायनॅमिक्समधला असं मी त्याच्यात परफॉर्म करत होतो. तर खूप अर्ली फेजमध्ये ती तशी ड्राईव्हवाली जबाबदारी अंगावर आली. आणि प्रवीण सर, मी फॉर्मॅलिटी म्हणून म्हणत नाही, जेन्युइनली तेच हे पेलू शकतात, आणि त्यांच्यामुळे ते मला पेलण्याचं बळ सुद्धा मिळालं. कारण ते खूपच पॅशनेट आहेत, एक्स्ट्रीमली पॅशनेट माणूस आहे तो. आणि तुझ्या याच्यात त्यांचाच मोठा वाटा आहे की निश्चितच आहे, प्रश्नच नाही. पुष्करा, शेवटचा प्रश्न. म्हणजे यश म्हटलं तर त्याला मी मानत, यश ही खूप सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, पण जे काही आहे त्याच्यात त्यांचा खूपच मोठा वाटा आहे. पुष्करा, शेवटचा प्रश्न. हिंदीत पण तू काम केलंस वेब सिरीजमध्ये, मराठीत काय फरक जाणवतो? डिसिप्लिन वाईज, बजेट हा वेगळा भाग, पण डिसिप्लिन वाईज किंवा ओव्हरऑल सगळा काय तुला फरक जाणवतो?
आणि नाही. दुसरा प्रश्न आता शिवानी मगाशी म्हटले की आपल्याकडे खूप साहित्य आहे, खूप कादंबऱ्या आहेत, प्रत्येक गोष्टीवरती एक वेगळं काहीतरी घडू शकतं, चांगला कंटेंट मिळू शकतो. त्याबद्दल अगदी 100% हे तर अगदीच सत्य आहे. आणि ह्याचा प्रयत्न मी सुद्धा करतोय. म्हणजे हो. मी काही कथा कादंबऱ्या वाचण्याचा आणि या साहित्याचा आपण काहीतरी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पोचवू शकतो का. म्हणजे मध्यंतरी असं पण होतं की ऑडिओ बुक्सच्या फॉर्मॅटमध्ये, कारण काय बघतात लोकांपर्यंत हे साहित्य कसं पोचवायचं, त्याची माध्यमं कशी शोधून काढायची. मग त्याच्यानंतर यूट्यूबवरती व्हिडिओज असतील, मग लोक हे यूट्यूबवरचे व्हिडिओज बघतायत का, मग त्यांच्यापर्यंत ते साहित्य पोचू शकतं का. मग आता याच्यातनं अजून काही करताय का. व्हेरी इंटरेस्टिंगली आत्ता माझं दुसरं प्रोजेक्ट जे मराठी झी5 वरच आहे ते डिटेक्टिव्ह धनंजय हो, असं हो, आहे, हो. जे बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांवर बेस्ड आहे. हे अत्यंत मोठे साहित्यिक आहेत, साहित्यिक आपले इथे होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या पुस्तकांची दखल घेऊन आता ते प्रोजेक्ट झाले. तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच. पण मला 100% वाटतं की मराठीमध्ये खूप साहित्य आहे आणि मी नेहमी खूप वाचन करणारा नाहीये, पण मी अशा शोधात नेहमी असतो. अगदी आत्ता या घडीला या क्षणाला पण माझ्या मनात ते चालू आहे की ह्या कादंबरीवर काय होऊ शकतं, की आता कसं काय करू शकतो. त्याच्यामुळे मी तो शोध घ्यायचा प्रयत्न मी करतोय. हिंदी आणि मराठीमध्ये बजेटच्या गोष्टी वेगळ्या होतात, की मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला ज्या स्केलची गरज असते त्या स्केलचं काहीतरी मिळतं. म्हणजे हिंदीमध्ये पण अशा पद्धतीने होणाऱ्या वेबसिरीज आहेतच की मी आता मुंबई डायरीज नावाची वेबसिरीज केली, त्याचं पूर्ण हेच वेगळं होतं. म्हणजे ब्लास्टच होतोय वगैरे, किंवा हॉस्पिटलच अख्खं जळतंय, किंवा त्यात पाणी येतंय. मराठीमध्ये त्या पद्धतीचं काम झालं, जसं आपण धर्मवीरचं आत्ता बोलतोय, तर त्या स्केलचं काम मराठीत झालेलंच आहे की. तर त्याला जी गरज लागते, जी डिसिप्लिन लागते, ज्या पद्धतीचं डेडिकेशन लागतं, ते सगळं मिळतं. शिवाय मी अशी हिंदीमध्ये पण असे पण प्रोजेक्ट्स केलेत जे अशा पद्धतीचे हलके फुलके आहेत. युट्यूबवर आत्ताच मी 2-3 वेब सिरीज केले, त्याचा सेटअपही असा हलका फुलका असतो, म्हणजे तो सेट पण अगदी लाईट असतो वगैरे. आता तो फरकच आहे. मराठीमध्ये एवढं डेफिनेटली होतं की कम्फर्ट झोन मात्र खूप होतं. म्हणजे ते आपले मित्र असतात, आपण कुठेतरी काहीतरी ओळखत असतो, काहीतरी भाषेचा प्रयोग करून काहीतरी आपण संवाद साधू शकतो. नाही केलं तरी सुद्धा आपण आपल्या कोशात राहू शकतो, विनोदही कळत असतात. हिंदीमध्ये ते ब्रेक करणं थोडंसं अवघड असतं, जरा जास्त प्रोफेशनल. मेरा रूम है, मेरा वॅनिटी है, मेरा ये स्टाफ है मेरा, तर ते ब्रेक करणं अवघड होऊन जातं. तर ते कम्फर्ट असल्यामुळे जरा ते कॅमेऱ्यासमोर पण यू फील व्हेरी कम्फर्टेबल. जसं आता ही वेब सिरीज स्पेशली आम्ही ते सांगतो बेदोणे 3 की सगळे मित्र आहेत, त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने हे करत असतो. काळजी घेणं फार असतं बाबा आमच्यात. हे असे मराठी कलर. हिंदीमध्ये आता शाहरुख खानला मी करू शकलो असतो. दॅट इज द ओनली डिफरन्स. अदरवाईज चलो, थँक्यू सो मच. आणि तिघांना खूप शुभेच्छा. ट्रेलर खूप गोड झालाय थँक्यू. आणि 5 तारखेची आम्ही वाट बघतोय. तिघांना Yes. खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. लगेच येईल 5 तारीख. टाइम फ्लाईज.